राजनीति से ऊपर उठकर केवल समाज नीति को शस्त्र मानकर बिना किसी पद और बिना कोई लोक प्रतिनिधि रहकर जरूरतमंदों की निस्वार्थ सेवा करने का काम अविरत रूप से करने वाले कोपरी गांव के सुपुत्र तथा आरोग्य सेवक परशुराम ठाकुर ने इस बार भी अपना जन्मदिन जनता के लिए समर्पित किया। इस बार अपने जनसंपर्क कार्यालय में नेरुल स्थित डॉक्टर डीवाई पाटिल हॉस्पिटल के सहयोग से निशुल्क महाआरोग्य शिविर का भव्य आयोजन किया गया। हर गुरुवार को संपन्न होने वाली ओपीडी के तहत कईयों ने विविध रोगों और साधारण शारीरिक तकलीफों की जांच के साथ औषधोपचार का भी लाभ उठाया। मौका परशुराम ठाकुर के जन्मदिन का था, इसलिए खुद पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक भी यहां मौजूद रहे। वहीं उनके साथ हरिभक्त पारायण सोपान म्हात्रे महाराज, नकुल भोईर महाराज, पूर्व नगर सेवक मधुकर मुकादम, पुरुषोत्तम भोईर, समाज सेवक केशव ठाकुर, अक्षय ठाकुर और तमाम पदाधिकारी और नागरिक भी उपस्थित थे। परशुराम ठाकुर का जन्मदिन सफल और धन्यवाद तो तब हुआ जब कोपरी गांव के रहवासियों को 3 करोड़ 10 लाख रुपयों की न्यू इंडिया इंश्योरेंस की जनता ओरिजिनल एक्सीडेंटल पॉलिसी वितरित की गई। पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक ने परशुराम ठाकुर को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उन्हें जनता का सच्चा सेवक बताया। योग फार चांगला जुळलेला आहे। दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन आणि परशुरामजींचा वाढदिवस असं एकत्र मनोमिलन होत असतं आणि समाजाला आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्याचं नाविन्यपूर्ण काम परशुरामजी करत असतात। काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये असतं, त्या गोष्टी ते करत असतात। आज त्यांनी आपल्या इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून शेकडो लोकांना सहकार्य करत आहेत। या ठिकाणी त्यांनी सलाबदाप्रमाणे आपल्या चिकित्सा शिबिर, आरोग्य चिकित्सा शिबिर केलेलं आहे। त्याच्यामुळे चांगल्या गोष्टींचं काम त्यांच्याकडे 365 दिवस असतं। समाजकारण राजकारणाच्या पलीकडे आहे आणि म्हणून समाजकारणामध्ये जास्त त्यांचा फोकस असतो आणि म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000। तुम्ही आरोग्यमय, आनंदमय आणि असं लोकांना स्फूर्ती देत राहावे अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि चांगल्या उपक्रमाला आम्हाला सुद्धा येण्याची संधी त्याच्याबद्दल आभार व्यक्त। वहीं शुभचिंतक और कोपरी गांव के नागरिकों ने भी परशुराम ठाकुर आयोजित विविध उपक्रमों की सराहना करते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। महाराष्ट्राचे वन मंत्री गणेशजी नाईक साहेब यांचे कट्टर समर्थक परशुराम ठाकूर साहेब त्यांचा आज वाढदिवस। त्यांचा वाढदिवस हा नेहमी दरवर्षी सामाजिक कार्य, वेगवेगळे उपक्रम, गरिबांना मदत हे सगळं ते करत असतात। पण वाढदिवसाला नाही, ते वर्षभरच करत असतात। पण वाढदिवसाला विशेष करून काही लोकांसाठी वाटप आणि मेडिकलचं आयोजन हे सगळं त्यांचं नेहमीचंच आहे आणि सामाजिक कार्य असंच करत राहो, त्या त्यांना शुभेच्छा। धन्यवाद। माझ्या कोपरी गावातील ज्येष्ठ समाजसेवक ज्यांनी बालपणातूनच या गावाची सेवा करण्याचे वसा उचललेला आहे। अगदी 20 ते 22 वर्षापासून फार कष्ट करून ते आज उच्च थराला गेलेले आहेत। पण त्यांच्या जीवनामध्ये एकच ध्येय आहे की गावाची सेवा, दीन दुबळ्यांची सेवा। वारकरी संप्रदायावर, अनेक संप्रदाय आहेत, प्रत्येक संप्रदायावर त्यांचा प्रेम आहे आणि आध्यात्मिक ज्ञानाची सांगड असणारे हे श्री परशुराम माधव ठाकूर समाजसेवक आमचे परम मित्र आहेत। वारकरी संप्रदायावर अतिशय प्रेम करणारे। आज त्यांचा वाढदिवस आहे। 58 वर्ष होत आहेत। भगवंताचरणी आम्ही प्रार्थना करतो सर्व वारकरी संप्रदायाचे की त्यांचं आयुष्य, त्यांना आरोग्य, वैभव प्राप्त हो। त्यांच्याविषयी बोलायचं म्हटल्यानंतर जे का रांजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले। दर रविवारी, दररोजच त्यांचं कार्य चालू असतो आणि रविवारी आता गेले अनेक दिवसापासून आरोग्य शिबिराची सेवा त्यांची चालू आहे। इथून डीवाय पाटील पर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। आज सुद्धा शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। असं त्यांच्या जीवनामध्ये एकच ध्यास आहे की जे गरीब आहेत, गांजलेले आहेत, दुःखी आहेत, त्यांना सहकार्य व्हावं। हाच एक त्यांचा मूळ भगवंताने त्यांना चांगला स्वभाव दिलेला आहे आणि ही सेवा त्यांच्या जीवनामध्ये सतत घडावी ही माऊली ज्ञानोबारा चरणी प्रार्थना करतो। परशुरामजी ठाकूर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता आमचे विठ्ठल रखुमाई वारकरी सेवा मंडळाचे
सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत. परशुराम ठाकूर साहेब यांच्याबद्दल जास्त बोलत नाही, पण त्यांचा सर्वात आवडता गुण मला जो आवडतो की समोरचा व्यक्ती कोणी असो त्याला देण्यात येणारे रिस्पेक्ट हा महत्वाचा आहे. आताच आलेले डी.वाय. पाटीलचे मोरे डॉक्टर यांनी पाहिलं, आपल्या खुर्चीवरून उठून ते कोणी असो, महाराज असू द्या, डॉक्टर असू द्या, आपल्याला भेटायला येणारा कोणी व्यक्ती असू द्या, त्याच्याबद्दल त्यांचा असणारा आदरभाव हा महत्वाचा आहे. आणि त्यांची जी समाजसेवा आहे ही वाखाणण्याजोगी आहे. कारण ते काही लोक समाजसेवा करतात याच्याबद्दल वाद नाही, पण तो आपण हंगामी पाऊस आपण बोलतो तसा पाऊस अवकाळी पाऊस येतो. आताही मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आलेला आहे, तसे अवकाळी समाजसेवा असते. पण परशुराम ठाकूर यांची जी समाजसेवा ही सतत सातत्यपूर्ण आणि वर्षभर चालू असते. म्हणजे निवडणुका आल्या म्हणून समाजसेवा करावी हा त्यांचा मुळात उद्देशच नसतो. वर्षभर छत्री वाटप असेल, धान्य वाटप असेल, आरोग्य सेवा असेल, आताच पॉलिसी सेवा असेल, सर्व सेवा ते वर्षभर राबवत आहेत, जेणेकरून आपल्या समाजातील जी लोक आहेत ती त्यांना सर्व सुविधा प्राप्त व्हाव्या हा एकमेव त्यांचा उद्देश आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी आरोग्य सेवा ही जी राबवलेली आहे ही खूप सुंदर आहे. आपलं आरोग्य उत्तम राहावं याच्यापेक्षा समाजाचं आरोग्य कसं उत्तम राहील याची दक्षता ते घेतात. याबद्दल परशुराम ठाकूर साहेब यांना भगवंताने उत्तम आरोग्य, वैभव आणि भरभराटी प्राप्त करून द्यावी ही विठ्ठल रखुमाई वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. वहीं अपने जन्मदिन पर मिले लोगों के प्रेम और आशीर्वाद के लिए परशुराम ठाकुर ने जनता का आभार माना. आज माझा वाढदिवस आहे आणि आज जे सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील लोकांनी मला आज व्हॉट्सअप, मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या, त्यांना पहिल्यांदा मी त्यांचं धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर माझा वाढदिवस सामाजिक कार्यातून दरवर्षी आम्ही साजरा केला जातो. यावर्षी आम्ही डी.वाय. पाटील ट्रस्ट आणि परशुराम ठाकूर यांच्या सौजन्याने सर्व समाजातील लोकांना महाआरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये 20 ते 25 तारखेपर्यंत या विभागातील सर्व लोकांना म्हणजे 18 ते 70 वर्षापर्यंत लोकांना मोफत ॲक्सिडेंट पॉलिसी 1 लाख रुपयाची अशा प्रकारचा उपक्रम करून 3 करोड 33 लाख रुपयाचा आम्ही विमा लोकांना उतरून दिलेला आहे. आणि त्या विम्याचे ओरिजिनल पॉलिसी आज माझ्या वाढदिवशी आमच्या कार्यकर्त्यांनी वाटप केलेले आहे. त्याचबरोबर आज या माझ्या वाढदिवसाला नाईक परिवारातील माननीय खासदार संजीव नाईक, माझे मेव्हणे मधुकर मुकादम आणि इतर समाजातील आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक, तळागाळातील लोक मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते आणि त्यांचंही मनापासून धन्यवाद मानतोय. आणि खास करून माझ्या परिवारातील माझा भाऊ केशव, माझा पुतण्या अक्षय, वैभव, निशान आणि माझा मुलगा आपला अथर्व यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम कालपासून आयोजित केलाय. त्यांनाही माझ्या शुभेच्छा. असं तुमच्याकडून जसं माझ्याकडून सामाजिक कार्य केला जातो तसं तुमच्या हातूनही सामाजिक कार्य करावं अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर आपण लक्ष्मी किंवा पैसा कमवताना पैसा कितीही कमवा परंतु ते समाज हितासाठी थोडं असावं पाहिजे. कारण तुकाराम महाराज सांगितले की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार करून आपण कितीही कमवा. मी तर सांगतोय प्रत्येकाची इच्छा असली पाहिजे की आम्ही मोटरसायकलवर फिरणारा व्यक्ती 4 व्हीलर गाडीमध्ये फिरला पाहिजे. त्याची जर अपेक्षा असली तर तो हेलिकॉप्टरमध्ये बी फिरला पाहिजे. का तर त्याची जोडून या धन उत्तम व्यवहार करून त्यांनी प्रगती केली पाहिजे. आणि सर्वांना खरोखर माझ्या वाढदिवशी आलेल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतोय. आणि अशाच प्रकारचा दर गुरुवारी ही OPD सुरू आहे. त्या OPD मध्ये सर्व जे रोग असतात त्यांचे निदान केला जातो. आणि जास्त आजार जर असला तर डी.वाय. पाटील ट्रस्ट तर्फे आणि परशुराम ठाकूर सामाजिक सेवेतर्फे त्यांचा मोफत इलाज केला जाईल. ही सर्वांना नम्रतेची विनंती. ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांनी पुढे हा फॉरवर्ड करावा. कारण ही आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि प्रत्येक गोरगरिबाला आरोग्याची सेवा मिळावी यासाठी मी माझ्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.